24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना येथील मारहाण झालेल्या पीडित परिवाराला बदनापूर विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांनी घेतली भेट। यावेळी त्यांनी यामधील घटनेतील आरोपीला सोडणार नाही, तसेच घटनेचा सीसीटीव्ही तपासून यामध्ये खऱ्या आरोपींना अटक केली पाहिजेत आणि कोणी यात सामील नसेल तर त्यांना देखील मदत करू। मेजॉरिटी पाहून जर कोणी एका परिवारासोबत असं करीत असेल तर लोकशाही आहे असं होणार नाही आणि असं होऊ देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं असून लोकशाही आहे त्यामुळे सर्वांना कायदा सारखाच आहे, त्यामुळे कोणी कायदा हातात घेऊ नये अशी आमदार कुचे यांनी म्हटलं आहे। उद्या अधिवेशनात याबाबत आपण आवाज उचलणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आज मी जेव्हा अधिवेशनाहून आलो तेव्हा मी पेपरला बातमी वाचली, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला कळालं काही लोकांनी मुलीला छेडलं, त्याच्यावरून वडील विचारायला गेले असता बापाला मारहाण झाली, ती ॲडमिट आहे। अजून दुसरी एक मुलगी आहे, त्याच्यात मी स्वतःही PI साहेबाला बोललो, DSP साहेबाला बोललो, त्यांनी जी कारवाई करायची ती केली। अजून त्याच्यात काही निष्पन्न झालं, पण असं कोणत्याही माणसाने कोणावर असा अन्याय करू नये, मी ह्या मताचा आहे। आणि दुसरी गोष्ट, असं जर कोणी करीत असेल त्याला कायदा माफ करीत नाही। तुम्ही बघितलं, मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडीमध्ये एक लघु शंकेला गेला असता माझा स्वर्गीय मुलगा होता, त्याचा मर्डर केला। त्याची जामीन झाल्यावर पुन्हा रिअरेस्ट करून सनी टेक्निकल प्रॉब्लेम काल PCR म्हणून डबल ऑर्डर झाली। त्याच्यामुळे कोणालाही कायदा माफ करीत नाही। कोणी जर असं करीत असेल तर कायदा सोडणार नाही आणि मी पण सोडणार नाही। 9 जणांवर गुन्हा दाखल आहे, मात्र केवळ 2च अटक आहे। पोलीसवाले योग्य तपास करू राहिले। DSP कुलकर्णी साहेबांचा तपास आहे, तपासात पुढे हलगर्जीपणा होणार नाही आणि कोणावर बळजबरी अन्यायही होणार नाही। त्याच्यात काही आता मला भेटले, काहीचं म्हणणं आहे काही होते काही नव्हते। मी CCTV तपासाला PI साहेबाला सांगतो, जे ओरिजिनल आरोपी असतील त्यांना अटक केली पाहिजे आणि कोणी नसेल तर त्यालाही मदत करणार। आम्ही कोणावर अन्याय होऊ देणार नाही, पण कोणी जर असं एखाद्याचं घर असलं बाकीची मेजॉरिटी पाहून जर कोणी असं करीत असेल, लोकशाहीमध्ये असं होऊ शकत नाही, असं होऊन देणार नाही। सगळ्याला कायदा सारखा आहे, त्याच्यामुळे कोणी कायदा हातात घेऊन तर असं करीत असेल त्यालाही कदाचित सोडणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो। उद्याच्या अधिवेशनात हा मुद्दा मी मांडणार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.